Done. Yes. करूया स्टार्ट हा. नमस्कार. आज आम्ही आणि एक आमचे इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करपाक आज जमिल्ले आसात. तर आज आमचे एक पॉलिसी डिक्लेअर करतले प्रत्येक गोंयकाराक. जशें आमकां खबर आसा की एग्रीकल्चर हो एक सामको इम्पॉर्टंट सब्जेक्ट जावन आसा. सो प्रत्येक गोंयकाराच्या सामको लागचो विशय, काळजाचो विशय. पण गेली कित्येक सरकारां आयली आनी गेली, तांच्यांनी ह्या क्षेत्रांत किंवा ह्या डिपार्टमेंटान जाय तशे जे जाय आशिल्ले तशें लक्ष दिलें ना. आनी जर पॉलिसी सुद्दां घेवन आयले जर जायत जाल्यार ताजें प्रॉपर एक्झिक्युशन जावना. एक खंयची पॉलिसी घेवन येतात, सुरवातीक मातशे थोडे दीस बोवाळ करतात, प्रयत्न केल्ल्या सारखे दाखयतात, मागीर ते थंयच सोडून वतात. ताका लागून आमकां दिसले आनी आमचें एक ठाम धोरण आसा की एग्रीकल्चर क्षेत्र जर बरो प्रमाणे जर वाडत जाल्यारच गोंयची तशें त्या पद्दतीन उदरगत जातली. म्हणून इतलेंच न्ही की आमी एग्रीकल्चरान फक्त शेतकारांनूच हाचो भाग जावचो अशें प्रश्न न्ही, पूण आमकां प्रत्येक जाण, प्रत्येक गोंयकाराचो युवा पिढी आसा तांच्यांनी ह्या क्षेत्रांत खूब इम्पॉर्टंट वांटो घेवपाची गरज आसा. तेन्नाच एग्रीकल्चर सेक्टर हो बरो फ्लरिश जातलो. ताका लागून आज आमची 5th प्रॉमिस तुमच्या मुखार दवरता. ताका लागून हांव मागता मनोज बाबाक की ताणें 5th प्रॉमिस आमची एग्रीकल्चर विजन आसा तें गोंयकारां फुडें दवरचें. मनोज. एग्रीकल्चर जे एक सेक्टर जे सदांच निग्लेक्टेड आसा, जेचेर जितलें काम जावपाक जाय आसलें तें काम जावना. आमचे जे जाणटे आसले पोर्तुगीज टायमा पासून, तेच्या पयलीं पासून आमची एक हिस्ट्री आसा. आमचे जे शेतकार असले ते शेतकारांक आमच्या केरला पासून घेवन गेल्ले आसा, स्पेशली खाजन लँड्स जी आसा ती डिझायन करपाक. एक सायंटिफीक वेन, एक ट्रायल अँड एरर करून आमच्या जाणट्यांनी आमचे गोंय जे आसा ते कल्टिवेबल लँड जावची म्हणून प्रयत्न केल्ले आनी तेंच्यांनी ते सक्सेसफुली फुडें येल्ले. पूण आफ्टर लिबरेशन, पोस्ट लिबरेशन जे शेतां राखपाक लागून जे जावपाक जाय आसले, स्टार्टिंग भाऊसाहेब बांदोडकर आसलो तेन्ना एक प्रयत्न जालो, पूण तेच्या फुडें जे प्रयत्न जावपाक जाय आसले शेतां राखपाचे, ना जाल्यार भुरग्यांक एग्रीकल्चरान हाडपाचे, हे केन्नाच जावंक ना. आयज आमचे गोंयचे दुर्दैव असले आसा की गोंयचो एग्रीकल्चर मिनिस्टर आनी TCP मिनिस्टर हे दोघे एकूच आसा. म्हळ्यार लँड कन्वर्जन आनी लँड फिलिंग हे जे सगळे कंप्लेंट्स येता, ना जाल्यार जेका ऑथॉरिटी आसता लँड कन्वर्ट करपाक ते आनी एग्रीकल्चर करपाचे, हे दोनूय जी डिपार्टमेंट आसा एकूच मिनिस्टर आसा. आनी तेकाच लागून आयज गोंयची इतली पाड पडल्या की गोंयची शेतां काबार जायत येयल्या, गोंयची शेतां वॉटरलॉक जाल्ली आसा, आमची खाजन लँड टोटल काबार जाल्ली आसा. जी वन ऑफ द बेस्ट एक एग्रीकल्चर मॉडल आसलो, सोशियो इकॉनॉमिक मॉडल आसलो, ज्या मॉडलाचेर गांवाचे गांव, फॅमिलीचे फॅमिली सर्वायव जाताले. पूण आयज तो सोशियो इकॉनॉमिक जो मॉडल आमचो आसा तो टोटल 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 कॉलेप्स जाल्लो आसा. बिकॉज ऑफ फेल्ड गव्हर्नमेंट पॉलिसीज, बिकॉज ऑफ मिस गव्हर्नन्स अँड बिकॉज ऑफ करप्शन, आणि मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ लँड माफियाज एंट्री इन पॉलिटिक्स. आयज तांकां शेतां आमची पाड पडलेली जाय, शेतां काबार जाल्ली जाय, सो दॅट आमची शेतां पुरोवन शेतां काबार करून एकदा ती पडी उरली म्हटल्यार तांकां ती लँड कन्वर्ट करपाक मेळटा. शेतकार वाजेता आनी ती शेतां कमी रेटीचेर विकता. हेंचे बायर्स आसा, हेंची लॉबी आसा, ती लॉबी ती बाय करता, मिनिस्टरा कडेन वयता, 16B अंडर नाल्यार आनी कसले अंडर ते कन्वर्ट करता, नाजाल्यार इलिगल कन्स्ट्रक्शन करता आणि टोटल आमची जी एग्रीकल्चर सेक्टर हा ते कॉलॅप्स करून उडयता, शेतकाऱ्यांक काबार करून उडयता. तेकाच लागून आमचे एक विजन आसा. जर गोंय आमी साल्वार करतले, जेन्ना आमी म्हणटा आमी गोंय साल्वार करतले, गोंय रिबिल्ड करतले, जाल्यार हेतून जो मेन वांटेकार ना, मेन वांटो जो आसतलो तो एग्रीकल्चर सेक्टराचो आसतलो. जो मेरेन आमी आमची लँड वांटयना, जो मेरेन आमचे एग्रीकल्चर आमी जाग्यार हाडिना, जो मेरेन आमची शेतां डोंगर जे आसा ते अंडर कल्टिवेशन आमी हाडिना,
ते कमर्शियल करिना, ते उगोवपाक, ते ग्रो करपाक, तेजेर कल्टिवेशन करपाक न्यू तरणाट्यांक, न्यू भुरग्यांक भितर हाडिना ह्या सिस्टमात, तो मेरेन आमचें गोंय साल्वार जावपाचें ना. सो भरपूर एग्रीकल्चरिस्ट आसा, फार्मर्स आसा, हे सगळ्यांकडे उलोवन, भुरग्यांकडे उलोवन आमी एक एग्रीकल्चर विजन तयार केला. म्हटल्यार गोंयान आमी एग्रीकल्चर सेक्टरात कितें करपाक सोदता. सो भितरले जे मेन पॉइंटर्स आसा ते तुमच्या फुड्यान आमी दवरतले. आमकां जाय गोंय एक नंबर 1 एग्रीकल्चरान ऑल ओव्हर इंडिया जाल्ले. आमकां जाय आमचें गोंय एक, आनी गोंयची इकॉनॉमी जी आसा ती एग्रीकल्चर सेक्टराचेर डिपेंड आसची, सो दॅट ती सस्टेनेबल उरतली आनी ती कंटिन्युअस उरतली. कोरोनान सगळे बंद पडले पूण एग्रीकल्चर बंद पडोंक ना, ही इंडस्ट्री बंद पडोंक ना. सो ही इंडस्ट्री एक सस्टेनेबल आसा, लॉंग टर्म आसा. आनी गोंयान आमच्या फर्टायल लँड आसा, एनवायरमेंट आसा, क्लायमेट आसा, उदक आसा. सो आमी तुमच्या फुड्यान आमची एग्रीकल्चर विजन दवरता. ही 5th प्रॉमिस आसा आमची. सो एग्रीकल्चर विजन, आता पयले विजन आमचें कितें आसा, गोवा विल बी मेड 100% ऑर्गॅनिक प्रोड्यूस स्टेट बाय इयर 2030. आता 2030 कित्याक, जेन्ना आमी ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन दिता, खंयचोय एग्रीकल्चर प्लॉट आसा, आमी ऑर्गॅनिक करता तेन्ना तेका मिनिमम 3 वर्सां लागता फॉर इट्स सर्टिफिकेशन. सो हेका लागून ऑन ग्राउंड आमकां काम करचें पडटलें, ऑन ग्राउंड आमकां लोकांक भितर हाडचें पडटलें, ऑन ग्राउंड आमकां ट्रेनिंग्स दिवचे पडटले, ऑन ग्राउंड आमकां फील्ड ऑफिसर्स कामाक लावचे पडटले, सो दॅट बाय 2030 गोंयचो ईच अँड एवरी प्लॉट जो आसा, ईच अँड एवरी एग्रीकल्चर फील्ड जे आसा ते ऑर्गॅनिक जातले. सो दॅट इज आवर फर्स्ट विजन. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच इज लॅकिंग टुडे, आयज जे गोंयान ना, ते म्हटल्यार एग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर्स विल बी स्टार्टेड इन ऑल 12 तालुकास to teach various aspects of agriculture like commercial model of farming. जे इम्पॉर्टंट आसा, आयज जे आमी शेत रोयता, शेत करता ते ट्रेडिशनल वे आसा, सो ते कमर्शियल वेन कशें करपाचे, हेका लागून आमी ट्रेनिंग सेंटर्स घालतले इन ऑल 12 तालुकास. मेकनायझेशन, क्रॉप पॅटर्न्स, प्रोसेसिंग, ब्रँडिंग एंड मार्केटिंग, हे सगळे एक पॅकेज कशी एक फार्मराक, एक नवे युथाक नाल्यार एक्झिस्टिंग फार्मर्स आसा हेका शिकोवपाक लागून ट्रेनिंग सेंटर्स आमचे आसतले. आज कितलेशे भुरगे एग्रीकल्चर करपाक सोदता पूण तेंच्या कडेन फायनान्शियल प्रॉब्लेम आसा, तेंच्या कडेन फायनान्सीस नासता, जाल्यार तेंका प्रायव्हेट बँकेन वयचें पडटा लोन घेवपाक. सो हे प्रॉब्लेम आसा ते काबार करपाक आनी एग्रीकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून तिका ट्रीट करपाक, जशें टुरिझम इंडस्ट्री आसा, मायनिंग इंडस्ट्री आसा, तशीच एग्रीकल्चर ही इंडस्ट्री म्हणून आमी ट्रीट करपाक जाय. जशें दुसरे बिझनेस करपाक चीफ मिनिस्टर रोजगार योजना, CMRY, EDC लोन मेळटा भुरग्यांक, सेम वे आमी loans of agriculture and related businesses will be brought under chief minister रोजगार योजना CMRY scheme. म्हटल्यार एग्रीकल्चर जर तुका करपाक जाय, तुका शेत रोवपाक जाय, तुका झाडां घेवपाक जाय, तुका मेकनायज करपाक जाय तुजो प्लॉट, तुका मशिनरी विकती घेवपाक जाय, सगळें करपाक लागून आमी CMRY च्या अंडर आमी एग्रीकल्चर सेक्टर, एग्रीकल्चर इंडस्ट्री आसा ती हाडटले, सो दॅट भुरग्यांक आमच्या इजी आनी कमी रेटीन तांकां लोन अवेलेबल जातले. खाजन लँड विल बी रिवायर्ड अँड ब्रॉड अंडर कल्टिवेशन अंडर प्रायोरिटी. म्हटल्यार आयज आमचे जे खाजन लँड जे काबार जाल्यात, जे सोशियो इकॉनॉमिक आमी जो आमचो मॉडेल म्हणटा तो जो कॉलॅप्स जाल्लो आसा, तो परतो रिवायव आमी करतले. प्रत्येक खाजन लँड, ईच अँड एवरी जे आमचे खाजन लँड आहा ते रिवायव करून अंडर कल्टिवेशन आमी हाडटले. आता एक इम्पॉर्टंट मुद्दो म्हटल्यार लोक शेतकार आमचे आसा, कितले थोडे शेतकार जे पयलींचे आसा ते शिकोंक ना, तांकां फॉर्मां कशी भरपाची, एग्रीकल्चर ऑफिसान ते पावना बिकॉज ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लम, नाजाल्यार बिकॉज ऑफ विसिनिटी तेंच्या कडेन ना, पयस आसा ऑफिसां. सो तेका लागून आमी एक काम करतले, म्हटल्यार एक कृषी सेवक म्हणून आमी एक डेब्यूट करतले. हो प्रत्येक विलेज लेवल आनी म्युनिसिपालिटी लेवलाचेर आसतलो. हो कृषी सेवक जशे ZAO आसा तालुका लेवलाचेर, म्हणजे तुका कितेंय जर करपाक जाय जाल्यार तुका ZAOन येवन तुका फॉर्मां घेवची पडटा, तुका फॉर्मां भरची पडटा, सबसिडी अप्लाय करची पडटा, कृषी कार्डां करची पडटा, कितेंय जाल्यार तुका ZAOन येवचें पडटा. सो तशेंच विलेज एंड म्युनिसिपालिटी लेवलाचेर आमी कृषी सेवक म्हणून एक भुरगो दवरतले. ते
लोकांक डॉक्युमेंटेशनान हेल्प करतले, सबसिडीज कशे घेवपाचे ते क्लेम करपाक हेल्प करतले, ट्रेनिंग तांकां ऑर्गनायज करपाक हेल्प करतले, मार्केट तांकां लागून मार्केट सेटअप करपाक लागून कसो फंड हाडपाचो, कशी मार्केट सेटअप हेचेर तांकां ट्रेनिंग दितले, क्रॉप लॉस लोकांचे क्रॉप लॉस जाता बिकॉज ऑफ नॅचरल कॅलॅमिटी, पावस पडटा आनी कितें जाता फ्लड येता, सो ताका लागून क्रॉप लॉस क्लेम्स पासून करपाक हे सगळे जे बाकीचे जे प्रोसेस जे झेडोवन करता तांकां झेडोवन वयचे पडटा ते मायक्रो लेवलाचेर पंचायत आनी म्युनिसिपालिटी लेवलार करपाक लागून कृषी सेवक आमी डेप्यूट करतले, सो दॅट गांवांत जो शेतकार आसा ताका आपलें काम सोडून आपलें शेत सोडून ताका मेन झोनल एग्रीकल्चर ऑफिसान येवचो पडचो ना, एवरी टायम मेन ऑफिसान तालुका लेवलाचेर ताका येवन आपलो टायम वेस्ट करचो पडचो ना. आयज आमी शेत रोयता, कितलेशेच लोक शेत रोयता, पूण ते प्रोड्यूस जाता तो विकतलो खंय हे टेन्शन आसता, तेकाच लागून लोक लिमिटेड शेत रोयता. तेंचो प्लॉट सपोज 2 एकर आसा, 3 एकर आसा जाल्यार तो 200 स्क्वेअर मिटर 500 स्क्वेअर मिटरूच रोयता बिकॉज ऑफ तेजे कडेन एक तर मेकनायझेशन नासता, दुसरें म्हटल्यार तेजे कडेन मार्केट नासता, कोण विकतो घेतलो. सो मेन जो प्रॉब्लेम आसा फक्त प्रोड्यूस केले म्हणून जायना, आमी फक्त ऑर्गॅनिक नाजाल्यार आमचो क्रॉप ग्रो केले म्हणून जावचें ना, कल्टिवेट केले म्हणून जावचें ना, आमकां ते जे कल्टिवेशन जातले क्रॉप जातले तेका आमी मार्केट दिवपाक जाय. सो तेका लागून आमी टायअप्स करतले विथ हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आयज जे आमचे हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आसा तेजे आनी एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे जे टायअप आसपाक जाय, जो तेंचे बॉन्डिंग आसपाक जाय, जे तेंचे एक वांगडा चलपाचो जो एक स्टायल ऑफ वर्किंग आसपाक जाय, ती स्टायल ऑफ वर्किंग ना. सो तेका लागून आमी टायअप्स करतले. हितून कितें जातलें, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट जे आसा पळय डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ते फार्मराक सांगतले की आमकां कसले प्रोड्यूस जाय, खंयच्या म्हयन्याक कितें जाय, कसली भाजी जाय, आमकां भेंडे जाय, मिरचे जाय, गाजर जाय, कोबी जाय, वॉटेवर कितें जाय, केन्ना जाय आनी कितले जाय क्वॉन्टिटीन. सो हे सगळे मॅपिंग जावन आमी फार्मरां कडेन टायअप करतले, सो दॅट प्रत्येक फार्मराचे जे क्रॉप आसा ते हॉर्टिकल्चर बायबॅक करतलो, फार्मराक तेच्या सेलाची गॅरंटी मेळटली आनी हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाक गोंयानूच तेंचो प्रोड्यूस मेळटलो. आयज जो हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट ऑलमोस्ट 90% जे भायल्यान भाजयो हाडटा, भायल्यान सगळे माल हाडटा आनी आमकां गोंयकारांक सप्लाय करता, सो ते खंय तरी बंद जावपाक जाय. आमचो लोकल मार्केट जो लोकल जे फार्मर्स आसा तेंचो प्रोड्यूस आसा तो हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटा अंडर येवपाक जाय. सो तेका लागून आमी एक सायकल रेडी करतले, म्हटल्यार शेतकऱ्याक आयज हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाचे जे प्रोक्युरमेंट सेंटर्स आसा थंय येवन तांकां दिवचे पडटा. आमी हो सिस्टम चेंज करतले, आमी फार्मराच्या शेतान वयतले, फार्मराच्या प्रत्येक गांवांत गाडी धाडटले, ती गाडी थंयच्यान माल उखलून ती प्रोक्युरमेंट सेंटराचेर हाडटले आनी थंयच्यान डिस्ट्रिब्युशनाक घालतले, सो दॅट फार्मराक आपले 4 किलो 5 किलो पासून जर कितें तेणी ग्रो केला जाल्यार ते घेवन तेका येवपाक आपले 500 रुपया 1000 रुपया मोडून तेका हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाच्या प्रोक्युरमेंट सेंटरान येवचें पडपाक जायना. सेकंड आमी टायअप करतले ते म्हणल्यार हॉटेल इंडस्ट्री. आयज हॉटेल इंडस्ट्री कितली व्हेजिटेबल्स लागता पूण ती व्हेजिटेबल्स आमचे गोंयकार सप्लाय करिना, ते सुद्धा भायल्यान येता. सो तेंच्या वांगडा आमी टायअप्स करतले, तेंकां जे आमचे एनओसी दिता कंडिशनल एनओसीज ते आसतले, सो दॅट तेंच्यांनी आमच्या फार्मर्सा कडल्यान आमचो प्रोड्यूस घेवपाक जाय. बेस्ट रेट कितें आसतली ते आमचे फार्मर्स आमचो गोवा गव्हर्मेंट थारायतली आनी ती हॉटेलांक परचेस करची पडटली. आनी नेक्स्ट म्हटल्यार एक्सपोर्ट कंपनी. आयज आमचे कितलेशेच आमचे जे क्रॉप आहा ताका जीआय मेळ्ळले आसा. सो आयज आमची वांयगी आसा, आयज आमचे भेंडे आसा, सांतेस्तावचे भेंडे आसा, आमची आपशेची वांयगी आसा, अशे कितलेशेच आमची खोलाची मिरची आसा. हे सगळे जे आमचे ट्रेडमार्क जे आयज क्रॉप्स आसा हे क्रॉप्स खंय तरी नॅशनल इंटरनॅशनल लेवलाचेर पावपाक जाय, तेजे सीड प्रोडक्शन जावपाक जाय आनी तेजो सेल जो डबल ट्रिपल रेटीन जावपाक जाय, हितून फार्मराक बेनिफीट मेळपाक जाय. तेका लागून आमी एक्सपोर्ट जे कंपनीज आसा पळय तेंच्या वांगडा टायअप करतले, सो दॅट फार्मर्साक तेजो सेल जो आसा प्रोड्युसाचो तो गॅरंटीड जातलो. By branding of Goan agriculture produce will be done to cater domestic and international markets. आयज जशे आमचे गोंयचो काजू जो डिफरंट आसा, गोंयचो आमचो अळसाणो आसा, गोंयचे आमचे भेंडे आसा, मिरची आसा, गोंयचे डिफरंट आमचे आंबे आसा, डिफरंट गोंयचे प्रोड्यूस आसा जे नॅशनल डोमेस्टीक एज वेल एज इंटरनॅशनल लेवलाचेर ताजो भरपूर डिमांड आसा. हो डिमांड कॅटर करपाक लागून आमी गोंयचो जो आमचो जो प्रोड्यूस येतलो तो ब्रँड करतले आमी, सो दॅट तो आमकां डोमेस्टीक मार्केटान ना जाल्यार इंटरनॅशनल मार्केटान घालपाक आमकां इजी पडटलो. आयज जर खंयच्याय शेतकऱ्यांची जर बेज आमी धरीत जाल्यार तेंचो जर स्ट्रेंथ धरीत जाल्यार आनी मार्केटिंग जितून आमी इन्कम जनरेट करपाक शकता तो म्हणल्यार फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन एफपीओस. आयज ते गोंयान खूब कमी आसा, नॉर्थ गोवान एक आसा, साऊथ गोवान चड ना, एक आसा जाल्यार तो तितलो एक्टिव्ह ना. पूण हे एफपीओज आयज जर तुमी कर्नाटका गेले, महाराष्ट्रा गेले जाल्यार भरपूर एफपीओज आसता, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, म्हटल्यार फार्मर्सांचो एक ग्रुप वांगडा येता आनी ते वांगडा कम्युनिटीन काम करता, कम्युनिटीन ते ग्रो करता, कम्युनिटीन ते सेल करता आनी ते प्रॉफिट शेअर करता. सो हे फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन हे आमी एनकरेज करतले आनी प्रमोट करतले.
प्रोसेस ऑफ क्लेमिंग सबसिडीज विल बी मेड इजी अँड टाइम बाउंड. आयज लोक सबसिडी क्लेम करता पूण तांकां ती टाइम बाउंड येना. जेन्ना फायनान्शियल इयर एंड जाता चडशे सबसिडीज तेन्नाच तांकां मेळटा. म्हणजे त्याच्या मदीं जर तेणी लोन काडला, तेणी जर लोन काडला ते लोन तेजो इंट्रस्ट तांकां कंटिन्युअस भरचो पडटा. सो हितून फार्मराक लॉस जाता, फार्मर आपल्या बोल्सांतले पयशे घालता. सो हे जे क्लेमिंग सबसिडीज जे आसा पळय ते दॅट विल बी मेड इजी सो दॅट फार्मराक लॉस जावचे ना आनी फार्मराक तेजो पयसो आसा कितें आहा पळय तो बेगीनूच मेळटलो. Use of solar energy to run agriculture related machines and equipment will be encouraged. आज कितलेशे इंटेरियर आमची शेतां आसा ज्या जाग्याचेर लायट ना, ज्या जाग्यार इलेक्ट्रिसिटी पावोंक ना, स्पेशली हिली एरियाज आसा थंय पावोंक ना. जाल्यार डीप इंटेरियर हिंटरलँड आमचे एग्रीकल्चर फिल्ड्स आसा थंयसर रोड अप्रोच सारको नासलो जाल्यार लायट पावोंक ना. थंयसर लोक एग्रीकल्चर तांकां पंप लावपाक मेळना, तांकां उदक काडपाक मेळना, तांकां ड्रीप घालपाक मेळना आनी भरपूर प्रॉब्लेम जाता. सो ताका लागून सोलर एनर्जी आसा पळय ती आमी प्रमोट करतले, ती फार्मरांक आमी इंट्रोड्यूस करतले, फार्मरांक स्पेशल ट्रेनिंग दितले. स्पेशल आमकां भितर सबसिडी ऑलरेडी गव्हर्मेंटा कडेन आसा पूण जे ट्रेनिंग दिवपाक जाय, जे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आसपाक जाय गोंयांत तेन्ना. सो ताका लागून स्पेशल मार्ट ओपन करून लोकां कडेन ते कशे पावोवपाचे आनी कशे इन्स्टॉल करपाचे हेका लागून आमी स्पेशल एफर्ट्स घेतले. फेलो एग्रीकल्चर फील्ड विल बी सर्वेड अँड ब्रॉट अंडर कल्टिवेशन थ्रू स्पेशल प्रोग्राम बाय द गव्हर्मेंट. सगळ्या गोंयच्या शेतांचो जी शेतां पाड पडल्या पडींग आहा त्या सगळ्या शेतांचो सर्वे जातलो. फॉर वॉट रिजन ती पडींग पडल्या, वॉटर लॉगिंग जाला, लोक इंटरेस्टेड ना, नाजाल्यार तांकां वायल्ड एनिमल्स आसा ती त्रास करता, नाजाल्यार तांकां थंयसर उदकाचो प्रॉब्लम आसा, लायट ना, वॉटेवर हे सगळे जे अस्पेक्ट्स आसा पळय हे अस्पेक्ट्स आमी स्टडी करतले, स्पेशल कमिटी सेटअप करतले, स्पेशल फोर्स करतलो. सगळो सर्वे जाल्या उपरांत ईच अँड एवरी फेलो लँड जी आसा पळय, ईच अँड एवरी एज पडींग पडलेले शेत आसा ते कल्टिवेशनाच्या अंडर आमी हाडटले. गायज तुम्ही जाणा आसतले ह्या वर्सा फ्लड येयलो, गेल्या वर्सा फ्लड येयलो, त्याचे 3 वर्सां कंटिन्युअस फ्लड येयलो. पण त्या फ्लडान जे क्रॉप लॉस जाल्ले आनी जे सबसिडी जे कॉम्पेन्सेशन क्लेम जावपाक जाय ते कितलेशेच फार्मर्सांक मेळोंक ना आनी ते क्लेम मेळटा ते सुद्धा खूप कमी आसा. सो ते जे कॉम्पेन्सेशन फॉर फार्मर्स फॉर क्रॉप लॉस अनसिजनल क्लायमेट एंड नॅचरल कॅलेमिटी विल बी पेड 90 डेजा भितर. एकदा तुवें एप्लिकेशन घातले त्याच्या उपरांत 90 डेजा भितर तुका जेडीओ तुवें एप्लाय केले. जेडीओ म्हटल्यार हितून तुका करता आता तो कृषी सेवक जो ग्रामपंचायती लेवलार बसतलो पळय तोय तुका हेल्प करता. सो दॅट फॉर एक्झाम्पल इब्रामपूरच्या फार्मराक जर लॉस जाला, शाळांतल्या फार्मराक जर लॉस जाल्या जाल्यार ताका शाळांतल्यान ताका पेडणे वयचे पडचे ना, बिचोले वयचे पडचे ना अशें आसपाक जायना. सो ताका तेचो जो कॉम्पेन्सेशन जे फॉर्म आसा ना जे क्लेम करपाक जाय ते थंयसरूच तेचो कृषी सेवक करून दितलो आनी विदीन 90 डेज तेजे जे कितें क्लेम आसा पळय तेजे पयशे कॉम्पेन्सेशन जे आहा पळय तेच्या अकाउंटार पावतले. जेडीओ ऑफिस विल मेड फार्मर फ्रेंडली एंड विल ऑफर मोस्ट ऑफ द सर्विसेस ऑनलायन. आयज जर आमी मॅक्सिमम जेडीओ ऑफिस पळय थोडीच आसा जी बरी आसा पूण चडशी जेडीओ ऑफिस आसा पळय ज्या रितीन आसपाक जाय त्या रितीन ना. सो भितर फार्मर फ्रेंडली ती जावपाक जाय. सो ताका लागून आमी सगळी जी जेडीओ ऑफिस आसा ती अपग्रेड करतले. फार्मिंग नाजाल्यार एग्रीकल्चर हे हायटेक आसपाक जाय, एडवान्स आसपाक जाय, मॉडर्नायज आसपाक जाय आनी हितून आमी जाता तितले न्यू टेक्निक्स यूज करपाक जाय. ताका लागून तशी ऑफिसांय तशी रिडिझायन जावपाक जाय. आमच्या ऑफिसार स्टाफ जे आसा तांकां ट्रेनिंग दिवपाक जाय. सगळे गजाली आसा ते जेडीओ ऑफिसाचे जे रिवायवल आसा ते आमी करतले. गोंयांत आयज आमचे जे मेन क्रॉप्स आसा ते म्हटल्यार कोकोनट, पेडी, केज्यू, बिटलनट, मँगो हे आमचे सामके मेन जे क्रॉप्स आसा हे हॉर्टिकल्चर क्रॉप जे आसा पळय हे क्रॉप्स आमी जर प्रोमोट केले बरे भशेन, जर आमी तांकां ब्रँडिंग केले, मार्केटिंग केले जाल्यार म्हाका दिसता कितलेशेच फार्मर्स आयज बेनिफीट जातले. सो कोकोनट, पेडी, केजू, बिटलनट, मँगो प्लांटेशन विल बी गिवन स्पेशल अटेन्शन एंड प्रोसेसिंग युनिट फॉर द सेम विल बी सेट अप. आयज जर आमी पळयत जाल्यार आडसर आमचे आयज इतली खाता लोक टेंडो कोकोनट खाता पूण येता खंयच्यान भायल्यान ट्रकाचे ट्रक येता ते रस्त्यार घेवन बसतात विकतात. आयज आमच्या कडेन ती पॉलिसी कित्याक ना? आमच्या कडेन तसले ब्रीड्स आमी हाडून कित्याक आमी हायब्रीड ते हाडून आमी हांगा कोकोनट प्लांटेशन, टेंडो कोकोनट प्लांटेशन कित्याक आमी प्रमोट करिना? कित्याक गोवा इज अ ट्युरिस्ट डेस्टिनेशन आनी हांगा कितलेशेच लाखांनी आडसरां दिसाक खपता, लाखांनी खपता जाल्यार कितलो डिमांड आसा जाल्यार गोंयांत आमी हे प्रोजेक्ट कित्याक करिना? सो हो प्रोजेक्ट करपाक लागून आमी एक स्पेशल बोर्ड आमी तयार करता. सो दॅट भितर कोकोनट येयलो, पेडी म्हटल्यार आमचे जे भात आयज ऑलमोस्ट 9 करोड किलो भात आमचे जाता. हे भात आयज ते भाता पासून तांदूळ करपाक ना जाल्यार फोव करपाक लागून आयज आमच्या कडेन मिल्स ना. आयज आमच्या कडेन आमकां कारवार धाडचे पडटा, बेळगांव धाडचे पडटा, कुडाळ धाडचे पडटा. सो हे खंय तरी बंद जावपाक जाय. सो ताका लागून ते मिल्सूय आमी घालतले आनी त्या भाताक एक बरो एक ताका स्टेटस दितलो. सो दॅट मॅक्सिमम जे लोक आसा जे शेतां पडींग दवरता ते शेतां करपाक भितर शेत करपाक देंवतले. सो हितून कसले भात लावपाचे, कसले भाताक आमकां रेट मेळटली, कसले भात आमी प्रमोट करतले, हे सगळो जो टायप आसा विथ हॉर्टिकल्चर
एग्रीकल्चर डिपार्टमेंट जालो, मागीर आमचे जे सोसायटीचेर आमकां तांदूळ मेळटा कॉपरेटिव्ह सोसायटी तितून ते डिपार्टमेंट आसा तितून तांकां कशें टायप करपाचें हेचेर आमी भाताचेर काम करतले. नेक्स्ट इज कॅज्यू. आयज आमचे काचकार काबार जाले म्हणून काचकारांनी डोंगर विकले नाल्यार काजू करपाचें बंद केलें, कित्याक जी रेट मेळटा 100 रुपया 150 रुपया ही लोकांक पावना आनी जो सपोर्ट मेळपाक जाय तो सपोर्ट तांकां मेळना. सो आयज जे काजू प्लांटेशन आसा, काजू प्लांटेशनान उदक नासता, डोंगराळ भाग आसता, हिली रिजन आसता, थंय उदक रावना. सो थंय रेन वॉटर हार्वेस्टिंग आमी करतले सो दॅट ते काजवांक जेन्ना उदक जाय, जेन्ना तांकां जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हयन्यात जेन्ना उदक जाय पडटलें तेन्ना ते उदक तांकां कशें तरी ड्रीप सिस्टमान नाल्यार खंयच्याय दुसऱ्या सिस्टमान तांकां कशें प्रोवायड करपाचें, उदक कशें थारोवन दवरपाचें, सॉयल मॉइश्चर कसो रिटेन करपाचो, हेका लागून कॅज्यू प्लांटेशनाचेर आमी भर दितले. आनी जे कॅज्यू आयज आमच्या गोंयांत भायले कॅज्यू येतात आनी आमच्या गोंयच्या कॅज्यूची आयज वाड लागलेली आसा, हे खंय तरी बंद आमी करतले. एफडीएचे रेट्स कंटिन्युअस जातले. जे भायले लोक येतात काजू हांगा पॅकेटांनी विकता, व्हडले व्हडले पॅकेटां दवरता आनी डुप्लिकेट कॅज्यू विकता. हेतून कितें जाला, आमच्या गोंयच्या कॅज्यूचो जो डिमांड आसा, सेल आसा तो कमी जाला, आमची रेट कमी जाल्या. सो त्या काजूचो जो डिमांड आसा तो आमकां वाडोवपाक जाय आनी सेल वाडोवपाक जाय, रेट वाडोवपाक जाय आनी काचकाराक बरी रेट दिवपाक जाय. ताका लागून काजू, मागीर आमचो बिटर नट सुपारी जाली आनी मँगो प्लांटेशन. आयज आमचे मानकुराद आंबे आसा वर्ल्ड फेमस, पूण ताका जो ब्रँडिंग मेळपाक जाय, जे शेतकाऱ्यांक आयज जे आयज मँगो प्लांटेशन करता, आंबे आयज करता, ते आंबे करता तांकां ते रस्त्यार हाडून विकचे पडटा, नाजाल्यार हाडून होलसेल मार्केटान कोणाकूय घालचे पडटा आनी तांकां कमी रेटीन घेता आनी दुसरो कोण एजंट आसा तो पयशे करता. सो ते फार्मर्सा कडल्यान डायरेक्ट कंज्युमरा कडेन आमचो जे गिरायक आसा त्या गिरायका कडेन कंज्युमरा कडेन कशें पावतले हेची एक सिस्टम आमी रेडी करतले. आमचो आंबो कसो एक्सपोर्ट जातलो, कसो डोमेस्टीक मार्केटान वयतलो, ही चेन क्रिएट जातले. ताका लागून एक स्पेशल बोर्ड आमी करतले. Assured support price for कॅज्यू, अळसाणे, पेडी विल बी इन्क्रीज. आयज आमचे भाताक 20 रुपया सरकार रेट दिता. ह्या 20 रुपया पर केजीन आमच्या शेतकाराचे कांयच जायना. शेतकार आयज फक्त आपली जमीन दवरपाक, थोड्यांक शेताची आवड आसा म्हणून लोक आयज शेत रोयता. सो हेका लागून अश्युअर्ड सपोर्ट प्राइस, आज काजवाची रेट 120 रुपया 125 रुपया मेळटा, ते काजवाच्या रेटीन शेतकारांचे काय जायना. सो तेका लागून अश्युअर्ड सपोर्ट प्राइस आसा. आमचो अळसाणो आसा जो युनिक आसा, हो अळसाणो आयज इंटरनॅशनल लेवलाचेर वयता, एक्सपोर्ट पासून जाता, पूण तो जे मेन फार्मर्स आसा तांकां हेचो बेनिफीट मेळटा. सो तेका लागून अश्युअर्ड सपोर्ट प्राइस जो आसा ती तेंचो तो आमी इन्क्रीज करतले. आनी बाकीचे जे क्रॉप्स आसतले जेन्ना जेन्ना टायम येतलो तेन्ना तेन्ना तेचो अश्युअर्ड प्राइस जर चेंज करपाक जाय, वाडोवपाक जाय जाल्यार आमी तो 100% करतले. एक्झॉटिक व्हेजिटेबल फार्मिंग विल बी प्रोमोटेड टू केटर हॉटेल इंडस्ट्री अँड एक्सपोर्ट्स. आयज अशें जालां आमी ट्रेडिशनल फार्मिंगूच करता, आमी भेंडे, मिरची, तांबडी भाजी हितूनूच आसा. पूण आयज जे हॉटेल इंडस्ट्रीक लागता ते म्हणल्यार एक्झॉटिक व्हेजिटेबल. म्हणल्यार ते एक्झॉटिक व्हेजिटेबल इट रेंजीस, त्याची रेट 100 रुपया किलो ते 300-500 रुपया किलो पासून वयता. पूण आमच्या फार्मर्सांक ही कोणी ट्रेनिंग दिवना, कोणी शिकोवंक ना की एक्झॉटिक फार्मिंग कशें करपाचें, एक्झॉटिक व्हेजिटेबल कशें ग्रो करपाचे आनी तेतूंतल्यान कशें पयशे करपाचे. एक्झॉटिक व्हेजिटेबल्स हे अशें आसा, गोंयच्या क्लायमेटाक भरपूरशे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जाता पूण ते आमी रोयना, कोण प्रोमोट करिना. पॉली हावजान जाता. गोंयच्या रिजनाक लागून आमी स्पेशल पॉली हावजां ऑलरेडी फार्मर्सांनी डिझायन केल्ली आसा, ट्रायल एंड एरर मेथड करून. गव्हर्मेंटान हे करूंक ना, गव्हर्मेंटान पुण्याची हाडलेली, तितून मॅक्झिमम पॉली हावजां काबार जाली. पूण थोडे जे प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आसा तेंच्यांनी ती पॉली हावजां डिझायन केल्ली आसा. भितर डिफरंट क्रॉप्स ते घेता. ते कलर्ड कॅप्सिकम घेता, भितर ते फ्लावर्स घेता, जर्बेरा घेता, भितर ते डिफरंट ऑर्किड्स घेता, भितर जिंजर घेता, डिफरंट फार्मिंग ते करता. सो हे जे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आसा जी हॉटेल इंडस्ट्री आयज पुण्याच्यान, कोल्हापूरच्यान लोक धाडटात, थंयच्यान गांवांत जे लोक आसा ते एक्झॉटिक व्हेजिटेबल ग्रो करता आनी आमच्या हॉटेल इंडस्ट्री केटर करता. मोर दॅन क्रोर्स, कितलेशे क्रोर इंडस्ट्री ही इंडस्ट्री आमच्या हातीन घेवपाक लागून आनी तेतून आमच्या भुरग्यांचो इन्कम वाडोवपाक लागून हे आमी एक्झॉटिक व्हेजिटेबल स्पेशल प्रोमोट आनी इंडस्ट्री आनी फार्मिंग आमी प्रोमोट करतले. प्रोडक्शन इन एरिया अंडर फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विल बी. आयज फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाच्या अंडर कितलेशे काजू आसा पूण तेंचेर सारखे लक्ष ना. तेंचे प्रोडक्शन जे आसा पळय पर एकर डेन्सिटी, पर एकर जे प्रोडक्शन आसा ते खूब कमी आसा. ते इंटेन्सिफाय करपाक जाय आमकां, तेची डेन्सिटी वाडोवपाक जाय. तेका लागून आमकां डिफरंट मॉडेल्स क्रिएट करचे पडटले आनी ते करपाक आमी तयार आसा. ते 100% आमी आमचे जे गव्हर्मेंटाच्या अंडर येतले तो ती एरिया फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाची आहा ती आमी प्रोडक्शन आहा ते वाडयतले. कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी विल बी सेटअप ऑफ. वॉट इज कोल्ड स्टोरेज? आयज लोक भाजी रोयता, प्रोडक्शन जाता, पूण ते प्रोडक्शन जाल्या उपरांत रोखडेच तांकां विकचे पडटा. जर मार्केट ना, सपोज सगळी कडेन प्रोडक्शन चड जाल्यार ते दवरपाक खंय तरी फार्मर्सांक मेळपाक जाय. ताका लागून कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी आसपाक जाय, रायपनिंग चेंबर्स आसपाक जाय. जर आमी केळी हाडली, पपाय हाडली
हाडली आमी कितें हाडले जाल्यार ते रायप करपाक केमिकल घालचे आनी रायपनिंग चेंबर्स जाय आसपाक जाय. सो ते रायपनिंग चेंबर्स मागीर आमचे कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज हे प्रत्येक तालुका लेवलाचेर तरी एटलीस्ट आसपाक जाय. ना जाल्यार मेन जे एग्रीकल्चर झोन्स आसा विलेजीस आसा ज्या जाग्यार एग्रीकल्चर चड जाता प्रोडक्शन चड जाता त्या जाग्यांचेर ते आसपाक जाय ते आमी सेटअप करून फार्मर्सांक दितले. मॉडर्नायझेशन ऑफ एपीएमसी विल बी डन फॉर बेटर फंक्शनिंग. जी आमची एपीएमसी होलसेल मार्केट्स आसा ती एपीएमसी आमी मॉडर्नायज करतले फॉर बेटर फंक्शनिंग. आता एग्रीकल्चर म्हटल्यार बाकीचे भितर एस्पेक्ट येता ते म्हटल्यार पोल्ट्री येता, डेरी येता, पिसिकल्चर येता, विल बी प्रोमोटेड अँड सपोर्टेड मॉडर्न टेक्नॉलॉजी सायंटिफिक अप्रोच. आयज आमचे पोल्ट्री जी आसा आयज आमचे कोंबड्यो भायल्यान येता, जी तांतयां येता ती भायल्यान येता. सो खंय तरी हो जो गोंयान आयज डिमांड आसा तो केटर स्टेट लेवलाचेर एटलीस्ट आमच्या स्टेटीचो डिमांड आसा तो केटर करपाक लागून आमी हे जे बिझनेसीस आसा पोल्ट्री आसा, डेरी आसा, पिसिकल्चर आसा हे आमी प्रमोट करपाक जाय. आयज गोंयान आमचे कितलेशे मानशो आसा, आयज खारें उदक आसा गोंयान, आयज कितलेशे डॅम्स आसा भितर फ्रेश वॉटर फिश आमी ग्रो करून आमी एक्सपोर्ट करपाक शकता. सो हे सगळें करपाक लागून स्पेशल ट्रेनिंग आनी रेव्होल्युशनरी गोवन्सान आमच्या शेतकारांच्या अंडर ऑलरेडी हे प्रोजेक्ट चालू केल्ले आसा. बायोफ्लॉक चालू केल्ले आसा, आमी प्रॉन्स फार्मिंग चालू केल्ली आसा, क्रॅब फार्मिंग आमी चालू केल्ली आसा, आमी डिफरंट लेवलचे फार्मिंग ऑलरेडी आमी ट्राय केल्ले आसा, पोल्ट्री केल्ले चालू आसा. आमी स्वता तांतयां पासून आमी कोंबड्यो ते हे करून कोंबड्यो काडटात, मागीर ते पिलां काडटात, विकतात, मागीर आमी ती देशी एग्स आसा ती सेल करता, कोंबड्यो सेल करता. हे सगळे आमच्या शेतकारांच्या अंडर जाता. सो हे नेक्स्ट लेवलाचेर व्हरपाक लागून आमी पोल्ट्री डेरी एंड पिसिकल्चर हांव सपोर्ट करतले. सप्लाय ऑफ सॅपलिंग्स विल बी डन एट डिफरंट लोकेशन सबसिडीज रेट. भरपूरशे लोक आता मिरची रोयतलो, भेंडे रोयतले, सपोज ते वॉटरमेलन रोयतले, ना जाल्यार मेडिसिनल प्लांट जर रोयतले जाल्यार ते मेडिसिनल प्लांट नाल्यार हे जे आसा तेंचे सॅपलिंग्स आहेत गोंयान येना. आयज कोल्हापूरच्यान ना जाल्यार बेळगांवच्यान नाल्यार आनी खंयच्यान आयज गाडयो येतात हांगा सॅम्पल दिता आनी लोकांक वयता. हे सॅपलिंग आहा पळय ही सॅपलिंग्स गोंयानूच आमी भुरग्यांक ग्रो करपाक लायतले सो दॅट त्या भुरग्याक तेचो लायव्हलीहूड जातलो, तेचो इन्कम जनरेट जातलो आनी गोंयान आमकां ती सॅपलिंग मेळटली, आमच्या लागीं आमच्या गांवांत सॅपलिंग मेळटली सो दॅट ती सॅपलिंग घेवन फार्मर आपले फुडले कल्टिवेशन करपाक शकता. इरिगेशन सिस्टम विल बी रिडिझाइन टू टेक वॉटर टू एग्रीकल्चर फील्ड्स. सॉरी आयज आमची कितलीशी शेतां आसा ज्या जाग्यार तुमकां फक्त कॅनल दिसता, बारीक बारीक तुमकां हे दिसता, वॉटरवेज दिसता, पूण त्या जाग्यार उदक ना, उदक पावोंक ना. ते एक तर मोडला ना थंय उदकूच येना आनी कितलीशेच शेतकार शेतां रोयना कित्याक थंय उदक पावना. सो आख्खो इरिगेशन सिस्टम हांव आमी रिडिझाइन करतले सो दॅट आमच्या प्रत्येक शेतान थंय उदक पावतलें आनी प्रत्येक शेतकाराक शेत रोवपाक मेळटलें. गिमान सुद्दां पावस जाल्या उपरांत जेन्ना मेन जो कॅश क्रॉप्स आमी ग्रो करता, भितर वॉटरमेलन येयले, भितर भेंडे येयले, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स येयले, हे जेन्ना आमी ग्रो करता तेन्ना आमकां उदकाची गरज आसता. ती उदकाची गरज भागोवपाक लागून आमी इरिगेशन सिस्टम आसा तो फुल रिवायज करतले, रिडिझाइन करतले. मिल्क प्रोडक्शन विल बी ग्रॅज्युअली इन्क्रीज टू मीट द डेली डिमांड ऑफ द स्टेट. आयज आमच्या गोंयान ऑलमोस्ट 2.5 लाख लिटर दुधाची गरज आसा, मिल्क आमकां रिक्वायरमेंट आसा. पूण आमी जे कॅटर करता, आमी जे दिता ते ऑलमोस्ट 70 to 80,000 लिटर पर डे आमी दिता. सो ऑलमोस्ट आमकां मोर देन 100% आमकां आनी आमकां जाय, मोर देन 150% आमकां आनी दूध आमकां प्रोडक्शन जाय जे जाल्यार सुद्दां विकते घेतले ना जाल्यार तुका सेल आसा. सो तेका लागून मिल्क प्रोडक्शन हे आमी ग्रॅज्युअली स्टेप्स घेवन वाडयतले. न्यू डेरी ट्रेनिंग सेंटर्स विल बी सेटअप इन रुरल एरियाज टू एनकरेज एंड ट्रेन लोकल यूज. आयज आमचे जर ट्रेनिंग घेतले आमी गायापासून जर आमी दूध काडटले, दुधापासून जर प्रोडक्ट करतले जाल्यार आमच्या कडेन तितले बरे ट्रेनिंग फॅसिलिटीज ना. जर आसा जाल्यार ते एका सेंटर एकाच एक ना 2 जाग्यांचेर आसा. सो हे विलेज लेवलाचेर आमी बारीक बारीक ट्रेनिंग सेंटर्स घालतले सो दॅट भुरग्यांक आपल्या गांवानूच लागींच तांकां ट्रेनिंग घेवपाक मेळटली, तांकां ट्रॅव्हलिंगाचो प्रॉब्लम आसचो ना. आनी मॅक्झिमम जो यूथ आसा तो डेरी फार्मिंगेक येतलो आनी जेन्ना तो डेरी फार्मिंगेक येतलो ऑटोमॅटीक तेचो जो इन्कम आसा आनी जो आमचो डेली रिक्वायरमेंट आसा पळय तो मीट जातलो. देसी ब्रीड लायक गिर काव विल बी एनकरेज फॉर A2 मिल्क प्रोडक्शन. आयज आमचे मॅक्झिमम ज्यो गायो आसा ते जर्सी गायो आसा, तेची रेट आसा ती खूब कमी आसा, दुधाची रेट जे प्रायस मेळटा ते. सो हे खंय तरी आमकां आमच्या फार्मरांक बेनिफीट दिवपाक लागून जे देशी कावज आसा लायक आमचे गीर गाय आसा, हे जे गायो आसा ते आमी भितर घालतले आनी भितर प्रमोट करतले, भुरग्यांक तेची ट्रेनिंग दितले आनी तेची ब्रँडिंग करून आमी विकतले. आयज आमचे गीर गायचे दूध 80 ते 100 रुपये लिटर पासून वयता आनी लोक हेका बायर्स ऑलरेडी एक्झिस्ट करतात. कितलेशेच बायर्स आसा आनी डिमांड भरपूर आसा पूण सप्लाय ना. सो डिमांड एंड सप्लाय जे गॅप आसा ते फील करपाक लागून आमी देसी ब्रीड आसा पळय ते एनकरेज करतले. आनी लास्ट एक्सक्लुझिव्ह मोबाईल ऍप आमी काडटले फार्मरांक लागून, जेचेर तांकां डेली फार्मरचे जे रेट्स आसतले हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाचे नाल्यार बायबॅक जे रेट्स आसतले ते रेट्स तांकां पळोवपाक मेळटले. गव्हर्मेंटाचे वेरियस स्किम्स आसा ते तांकां मेळटले. तेंच्यांनी जेन्ना एप्लिकेशन केला तांकां ऑनलायन एप्लिकेशन घालपाक मेळटले, तेजे स्टेटस ऑफ एप्लिकेशन तांकां चॅक करपाक मेळटले. अवेलेबिलिटी ऑफ मशिनरी म्हटल्यार तुमकां नांगरपाक ट्रॅक्टर आसा काय ना, तुज्या कडेन ड्रीप सिस्टम घालपाक तुज्या कडेन मनीस आसा काय ना, हे सगळें चॅक करपाक गव्हर्मेंट सायडीच्यान कितें फॅसिलिटीज आसा ते अवेलेबल आसा काय ना चॅक करपाक लागून थंयसर
थंयसर तुमकां तो स्टेटस पळोवपाक मेळटलो. ट्रेनिंग प्रोग्राम शेड्यूल म्हटल्यार आयज डेअरी फार्मिंगची ट्रेनिंग खंय आसा, खंयच्या गांवांत आसा, पेडीची केन्ना आसा, नाजाल्यार पपायाची केन्ना आसा, बनानाची केन्ना आसा, हे सगळे जे ट्रेनिंग्स आसतले ते केन्ना आसा, खंयच्या टायमार आसा हे कळपाक लागून ते ट्रेनिंग फुल प्रोग्राम जो आसतलो 1 ना 2 म्हयन्याचो तो प्रोग्राम तुमकां त्या एपाचेर पळोवपाक मेळटलो. आनी ग्रीवन्स रिड्रेसल म्हणजे ग्रीवन्स म्हणजे जर लोकांक शेतकऱ्यांक कितें प्रॉब्लम आसा, तेंचे जर दुःख तांकां सांगपाक जाय, तेंचे प्रॉब्लम तांकां सांगपाक जाय जाल्यार तेच्या वयल्यान तेंच्यांनी ते सांगपाक शकता. हेका लागून 24/7 हेल्पलायन नंबरूय आमचो आसतलो. सो ही आमची एग्रीकल्चर पॉलिसी आमी तुमच्या फुड्यान दवरला, जेतून आमी इन डिटेल ऑलमोस्ट मॅक्झिमम पॉयंट्स आमी घातलेले आसा. आनी ही आमी आमचे जे एग्रीकल्चर सेक्टरान जे एक्सपर्ट्स आसा, फार्मर्स आसा, तेंच्या कडल्यान आमी तेंच्या कडल्यान पॉयंट घेतलेले आसा आनी तेंच्या कडेन चॅक केल्ले आसा. सो आमकां दिसता की जेन्ना रेव्होल्युशनरी गोवन्सचो जो सरकार येतलो तेन्ना जे एग्रीकल्चर आमचे आसा, आनी एक तुमकां आयजूच सांगता की आमचो जेन्ना सरकार येतलो रेव्होल्युशनरी गोवन्सचो 2022 जेन्ना सरकार येतलो तेन्ना एग्रीकल्चर मिनिस्टर आनी टीसीपी मिनिस्टर हो केन्ना सेम आसचो ना. हे दोगूय डिफरंट आसतले, कित्याक एग्रीकल्चर आनी टीसीपी केन्नाच हँड इन हँड वचपाक शकना, कित्याक हे दोनूय कॉन्ट्राडिक्टरी, दोनूय डिफरंट टॉपीक आसा. एकट्याचो जर दुसरो एकटो वाड लायता, दुसऱ्यान ते साल्वार करपाक जाय, पूण आयज ते खंय तरी जायना. आनी दोगूय एकूच मिनिस्टर जाल्ल्या कारणान आमच्या शेताची भाटाची टोटल वाड लागलेली आसा. डोंगर लोक विकपाक लागला, कित्याक तर डोंगरा पासून प्रोडक्शन ना. मेन म्हटल्यार आमी प्रोसेसिंग युनिट, जशें आमी एफपीओ सांगले, आयज आमचे कितलेशे फणस पडटात, कुसतात. आयज आमची जांबळां पडटा, कुसता. आयज कितलेशेच अशे आमचे जे आसा, आयज आमचे प्रोडक्शन जाता, आमची भिंडां आसतली, हे सगळे आमकां जर प्रमोट करपाक जाय, हेच्या पासून पयशे करपाक जाय, इन्कम जनरेट करपाक जाय भुरग्यांक, जाल्यार आमकां प्रोसेसिंग युनिट्स घालचे पडटले, पॅकेजिंग करचे पडटले, ब्रँडिंग करचे पडटले आनी मार्केटिंग करचे पडटले. हो जो एक इकोसिस्टम आसा, हो इकोसिस्टम आमी रेडी करतले, सो दॅट आमच्या प्रत्येक फ्रुटा पासून, प्रत्येक आमचो जो हॉर्टिकल्चर क्रॉप आसा तेच्या पासून बाय प्रोडक्ट जावपाक जाय, ज्यूस जावपाक जाय, चिप्स जावपाक जाय, वेफर्स जावपाक जाय, वॉट एव्हर जे प्रोडक्ट्स आसा सगळे जावपाक जाय, आनी हे प्रोडक्ट मार्केटात येवपाक जाय. सो दॅट आयज जशें आमी मालवण वयता, देवगड वयता, तेन्ना तेंचे आंब्याचे आमी रस हे घेवन येता, जॅम घेवन येता, नाजाल्यार तेंचो पल्प घेवन येता, डिफरंट तेंचे प्रोडक्ट येता, साठा आसता ती घेवन येता. जाल्यार गोंयांत जेन्ना 80 लाख टुरिस्ट येता तेन्ना तेंच्यांनी आमचे प्रोडक्ट, आमचे प्रोड्यूस, आमचो जो बाय प्रोडक्ट आहा तो व्हरपाक जाय. जेन्ना हो बाय प्रोडक्ट व्हरतलो तेन्नाच खंय तरी आमच्या फार्मर्साचो इन्कम वाडटलो. सो तेका लागून स्पेशल लोकल मार्केट सेटअप स्पेशली इन टुरिझम प्लेसीस, हेका लागून आमी स्पेशल एक स्पेसीस दवरतले तेंकां, सो दॅट आमचे जे प्रोडक्ट आसा ते प्रत्येक टुरिस्टा कडेन पावपाक जाय, प्रत्येक शेतकऱ्याक तेच्या पासून बेनिफीट मेळपाक जाय. आमकां दिसता की ही जी एग्रीकल्चर पॉलिसी आहा ही तुमी सगळे जाण लोकां मेरेन पावयतली, शेतकऱ्यां कडेन पावयतले, शेतकऱ्यां कडेन डिस्कस करतले. आनी ही जी पॉलिसी आसा आमच्या दृश्टीन ही वन ऑफ द बेस्ट पॉलिसी आसा. आयज खंयचीच पॉलिटिकल पार्टी पॉलिसींचेर उलयना, सगळे पॉलिटिकल पार्टी फ्रीचेर गजाली करता, कम्युनलिझम जातीचेर गजाली करता, करप्ट चोरांक घेवन ते आयज आपले राजकारण आहा ते चलयता. आयज खंय तरी ते बंद जावपाक जाय, ते स्टॉप जावपाक जाय. जे लोक करप्ट आसा तांकां आमी घेवपाक जायना पार्टीन, तांकां आमी प्लेस दिवपाक जायना. आमचे जे गव्हर्नन्स आसता नाजाल्यार आमचो जो सिस्टम आहा तो क्लीन दवरपाक जाय आनी त्याच्या पॉलिसी बेस्ड आसपाक जाय. आयज रेव्होल्युशनरी गोवन्स ही एकूच पॉलिटिकल पार्टी आसा जेणे अजून मेरेन 5 पॉलिसीज आउट केल्ले आसा, नॉट फ्रीबीज, पॉलिसीज आउट केल्ले आसा. सो हे आमच्या विजन डॉक्युमेंटाचे पार्ट आसा. जशे जशे दीस वयतले तशे एक पॉलिसी आमची एवरी सिंगल डे आउट जातली. हे पॉलिसी सगळे कंपायल करून आमचो विजन डॉक्युमेंट आउट जातलो, सो दॅट लोकांक कळपाक जाय की रेव्होल्युशनरी गोवन्स फक्त बोवाळ मारिना, रेव्होल्युशनरी गोवन्स फक्त जशे म्हणटात खुबशे जाण की आमी फक्त घाटयांक धांवडटा म्हणून. सो इट इज नॉट अबाउट घाटीज, इट इज अबाउट गोवा, इट इज अबाउट एम्पॉवरिंग गोवन्स, इट इज अबाउट सेव्हिंग गोवन्स अँड इट इज अबाउट गिव्हिंग लायव्हलीहूड टू ईच अँड एवरी गोंयकार. प्रत्येक गोंयकाराक कशें लायव्हलीहूड दिवपाचें, प्रत्येक गोंयकाराचो लायव्हलीहूड कशें प्रोटेक्ट करपाचें, हेका लागून आमचें विजन आसा. आनी हे विजन जेन्ना आमचो सरकार येतलो 2022 आनी 1-1.5 म्हयनो उरला, जेन्ना आमचो सरकार 2 म्हयन्यान येतलो तेन्ना हे सगळे जे आसा ते आमी इम्प्लिमेंट करतले. देव बरें करूं. आमचे आता ऑलमोस्ट आमचे जे हे आसा 70% आमची जी लँड आसा गोंयची ती खाजन, आमची कॉमदाद लँड आसा. भितर कितलीशीच खाजन लँड आसा, पूण ती खाजन लँड आयज फुल्लेली आसा. आमचे थोडे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आसा, तेतून डॉक्युमेंटेशनाचो भरपूर लोकांक प्रॉब्लेम जाता. फॉर एक्झाम्पल कृषी कार्ड, आता कृषी कार्ड होल्डर्स जाल्यार ऑलमोस्ट 50 to 54,000 कृषी कार्ड होल्डर्स आसा आमचे, पूण तांकां जी ट्रेनिंग मेळपाक जाय आसली, जर 55,000 50,000 जर शेतकार आसा जाल्यार आमचे प्रोडक्शन खंयच्या लेवलार पावपाक जाय आसलें.
जातले आयज ते प्रोडक्शन त्या लेवलाचेर पावोंक ना. सो हे 50,000 जे फार्मर्स आसा हे एक्झिस्टिंग फार्मर्स आसा, हितून आणि 50,000 न्यू फार्मर्स आमी कशे ऍड करतले, ईच एंड एवरी गोंयची स्क्वेअर मिटर एग्रीकल्चर लँड आसा ही कशी कल्टिवेशनान हाडटले, हेका लागून हे विजन आसा. मनोज, जी आता खाजन लँड आसा पळय, ते खाजन लँडाक कितलेशे खारें उदक येवन अशी बुडवे जाणा बरोबर. बरीक शेत आसा आनी बांदाक जी खावटे पडटा ते सरकारा कडेन बांदपाक ते हेका आसना फायनान्शियल हे आसना, ते कशें बांदून घेवपाक तुमी कशें हें करता? बरोबर. खाजन लँड हो आनी ते मँग्रोव्स आसा पळय, मँग्रोव्स जाल्ल्या कारणान शेत रोवपाक मेळना. बरोबर. उदाहरणार्थ दोंगरेर ते बरोबर. ते कशें? सो कशें जालां आता मँग्रोव्ज जे जाला पळय त्या जाग्याचेर आमी काय करपाक शकना, कित्याक मँग्रोव्ज हे कट करप जशें आमी हांगा पळयला पुला सायडीक कशें कट केला आनी आख्खो इकोसिस्टम आलेला. मँग्रोव्ज इकोसिस्टम फुल रेग्युलेट करता. सो बाकीचे जे शेत आसा मेन म्हटल्यार जे खावटे पडटा हे खावटे आपुणूच पडना, हे खावटे मुद्दामून घालतात. होय. हो एक सिस्टम क्रिएट जाल्लो आसा शेतां पाड करपाक आनी एक लॉबी जाल्ली आसा क्रिएट. हितून थोडे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आसा पळय ते थंयसर लोकांक सपोर्ट करिना, नाल्यार ते लोकांचे जे ग्रीवन्सीस आसा ते आयकून घेयना. तेका लागून मामलेदार लेवलाचेर हे जाता, मामलेदारा कडेन ती आसता खाजन लँड. सो ते खंय तरी आमकां रिवायव करपाक जाय. कितलेशे शेतकार आसा तांकां ते भितर वोटिंग करपाक मेळना, डॉक्युमेंटेशन ना, हे सगळे प्रॉब्लेम आय आमकां सॉल्व करपाक जाय. आनी ईच एंड एवरी खाजन आयज खाजन लँडान जे आमचे जाता ते भात रोयता आमी जर कोरगूट रोयता, इट इज वन ऑफ द बेस्ट. ते एक्सपोर्ट करपाक जाता आमच्यानी, जे खाऱ्या उदकान जाता. अशें ना की आमच्या जाणट्यांनी कांयच करूंक ना, आमच्या जाणट्यांनी इतले आमकां रीच करून दवरलेले, आमकां सेल्फ सस्टेनेबल आमी असले. पूण आयज आमी हे सगळे विसरले आनी गव्हर्नमेंटान सिस्टमॅटिकली आमकां ते विसरपाक लायले. सो हे खंय तरी परत बिल्ड करपाक लागून, परत लोकांची इकॉनॉमी स्टेबल करपाक लागून, जशेंच कोरोना जालो लोकांकडे जेवण नासले, खाण नासले, तांदूळ नासले, भाजी नासली. जेन्ना जर आमच्या गोंयान हे सगळे जर पीक जाताले जाल्यार फाल्यां कसली नॅचरल कॅलॅमिटी येयली ना, कितें जालें असले व्हायरस येयले, असले पॅन्डेमीक येयले जाल्यार एटलिस्ट खावपाक जेवपाक तरी गोंयकार व्हरचो ना. तेच्या घरांत तांदूळ आसतले, भाजी आसतली, नुस्तें आसतलें. सो हे सगळे डिझायन करपाक लागून खाजन लँडाचेर एक स्पेशल प्रोग्राम जातलो, जशें आमी सांगला स्पेशल प्रोग्राम जातलो. एक स्पेशल टीम्स आसतली जे खाजन लँड रिवायवलाचेर काम करतले. कित्याक ऑलमोस्ट मॅक्झिमम आमची जी शेतां आसा आमच्या डोंगरेर, नेवरा, कुट्टाळी, तिसवाडी, आमचे वेर्णास आनी चडशी लँड आहा ती खाजन लँड, आनी खाजन लँड आमकां प्रोटेक्ट करपाक जाय. मनोज, एक बाब, जेन्ना डेव्हलपमेंट जाता, जेन्ना रोडाचें काम जाता, तेन्ना आजूबाजूची जी शेतां आसा तांकां प्रॉब्लेम जाता. सो कितें पॉलिसी आसतली त्या टायमार? आता तेकाच लागून आमी घातला की आयज जी आमची फेलोलँड पडला, जी शेतां आमची आयज पाड पडलेली आसा. स्पेशली जर तुम्ही जर एक स्ट्रेच पळयशात, तुम्ही फ्रॉम कुट्टाळेचो पूल काडल्या उपरांत जो स्ट्रेच तुम्ही आसा वेर्णा मेरेन, नाजाल्यार तुम्ही आक्षे बायपास जो आसा, आक्षे बायपास जर पळयत जाल्यार दोनूय सायडीन लोक कणगां रोयताले, शेत रोयताले, तांबडे भाजी रोयताले, थंय वांयगी रोयताले. आयज थंय कांय दिसना. जेन्ना तुम्ही वेर्णा स्ट्रेचार रोयताले दोनूय सायडीन लोक दोनूय टायम पावसान आनी किमान दोनूय टायम लोक शेत रोयताले. पूण आयज थंय इतले वॉटरलॉक जाल्ले आसा, कित्याक थंय अनप्लॅन थंय रोड जाल्ले आसा, रोड वायडनिंग जाल्ले आसा, लँड फिलिंग जाल्लेले आसा. आनी जे उदक वॉटरवेज व्हांवपाक जाय आसले, जे उदक शेतान उरपाक जायनासले, जे आमच्या जाणट्यांनी कितलीशींच वर्सां घाम गळोवन रक्त दिवन जे वॉटरवेज तयार केल्ले, तेन्ना मशिनरी नासले, तेंच्यांनी हातीन खोरे घेवन, पिकास घेवन, वॉटेवर बारीक तेंच्या कडेन जाता तशें तेंच्यांनी घेवन कितलेशेच हजार वर्सांची मेहनत ह्या सरकारान आयज पाड घातलेली आसा. थंयचे जे शेतकार जे मेहनतीन काम करताले, कुट्टाळचे शेतकार, आयज तेंकां तेंच्यांनी शेत रोवपाक पासून ते शेत दवरूंक ना. सो हे सगळे आमी रिविजीट करतले, रिसर्वे करतले. ज्या जाग्याचेर वॉटरवेज दिवपाक जाय थंय वॉटरवेज दितले. तशेंच वॉटरवेजचो प्रॉब्लम शिवोले आसा. शिवोले कितके व्हडले शेत पुडून आसा, फ्रॉम कुचेले टू शिवोले चर्ची मेरेन ते पावता. वन ऑफ द बिगस्ट हे शेत, त्या शेतान आयज आख्खें उदक भरला. थंयसर गार्बेज उडयतात, थंयसर ड्रेनेज लोक सोडटा. सो हे सगळी शेतां जी आसा ती सगळी सर्वे जातली, रिमॅप जातली, आनी परते तेंचेर रिवायवल कशें करपाक जाय हेका लागून आमचो प्लॅन जातलो. जे शेतां करून लोकांनी शेतां करिल्लीं आसा पळय, शेतां करून ते बंगलेस किंवा कमर्शियल हें केला, तेजेर कितें? तेजेर आमची ऑलरेडी लँड प्रोटेक्शन एक्ट जो आसा पळय तितून इन डिटेल आमी घालतले. सो ते एग्रीकल्चर हितून पॉलिसीन येयना आमी, पण हितून आमी एक पॉयंट आमी घालतले, तो म्हटल्यार जो हितून तो विजन डॉक्युमेंटान येता, म्हटल्यार झेडओ जो आसतलो, झोनल एग्रीकल्चर ऑफिसर, जो पुलीस इन्स्पेक्टर आपल्या ज्युरिडिक्शनाचो हेड आसता तो सांबाळटा, तशेंच झेडओ आपलो तालुका सांबाळटा. सो झेडओ वील बी मेड अकाउंटेबल एंड रिस्पॉन्सिबल. जर लँड फिलिंग जालें, जर थंय शेत पाड पडले, फेलो उडले जाल्यार हेचो आन्सर